बर. हाँ, ऑब्जर्व एंड डिस्कस. कल मैंने जो ब्लड क्लॉटिंग का चार्ट पढ़ाया, ठीक है, समझ में आया सबको? समझ में आया चार्ट? क्या होता है जब ब्लड क्लॉटिंग प्रोसेस होती है वो दो वे से होती है, एक इंट्रिंसिक और दूसरा एक्सट्रिंसिक. ठीक है, एक्सट्रिंसिक कब होता है? जब टिश्यू को डैमेज होता है, और इंट्रिंसिक कब होता है? जब सेल को डैमेज होता है. ओके, इंट्रिंसिक पाथवे जब टिश्यू को डैमेज होता है तो टिश्यू क्या सिक्रेट करते हैं? थ्रोम्बोप्लास्टिन. थ्रोम्बोप्लास्टिन एक क्लॉटिंग फैक्टर है जो कि टिश्यू के द्वारा सिक्रेट किया गया. ये थ्रोम्बोप्लास्टिन क्या करता है? फैक्टर नंबर 10 को जो इनएक्टिव है उसको क्या करता है? एक्टिव करता है. और इंट्रिंसिक पाथवे कब वर्क करता है? जब ब्लड वेसल्स क्या होती है? रप्चर होती है. ब्लड वेसल्स क्या होता है? डैमेज होता है. तब इंट्रिंसिक पाथवे क्या करता है? जो भी 13 फैक्टर है उसको कैस्केड मैनर में क्या करता है? एक्टिव करता है. कब तक करता है? जब तक 10 नंबर का फैक्टर एक्टिव नहीं होता. अब 10 नंबर का फैक्टर एक्टिव हो गया तो 10 नंबर का फैक्टर क्या करेगा? एक एंजाइम रिलीज करेगा, दैट इज प्रोथ्रोम्बिनेज. और प्रोथ्रोम्बिनेज एंजाइम कैल्शियम की मदद से क्या करेगा? जो प्रोथ्रोम्बिन इनएक्टिव है उसको एक्टिव करेगा. प्रोथ्रोम्बिन का एक्टिव फॉर्म कौन सा? थ्रोम्बिन. और थ्रोम्बिन क्या करेगा? जो फाइब्रिनोजन सोलुबल फॉर्म में उसको क्या करेगा? इनसोलुबल करेगा. इनसोलुबल कौन सा है? फाइब्रिन. ठीक है, और फाइब्रिन फिर जाके एक फाइबर का नेटवर्क होता है, धागे धागे सर का स्ट्रक्चर होता है. ओके, और बाद में क्या होता है? ब्लड क्लॉट होता है, उसे हम मेश कहते हैं या थ्रॉम्बस कहते हैं. ठीक आहे, हो गई. नंतर क्युरियोसिटी बॉक्स दिलेला आहे बघा, तुम्हाला येतं का तर सांगा मला एक क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज ब्लड क्लॉटिंग, हाऊ अँड व्हेन डज इट ऑकर. व्हॉट इज ब्लड क्लॉटिंग? सिंपल, कन्वर्जन ऑफ लिक्विड ब्लड इनटू सेमी सॉलिड फॉर्म इज कॉल्ड एज ब्लड क्लॉटिंग. हाउ एंड व्हेन डज इट ऑकर. हाउ कहाँ पे होती है? ब्लड वेसल्स में. कहाँ पे होती है? सॉरी, कशी होते म्हणते. हाउ जेव्हा जेव्हा ब्लड वेसल्स काय होतात? रप्चर होतात. ठीक आहे, ब्लड काय होतं? फ्लो होतं. ओके, तर कसं होतं? तर आपण बघितले प्रोसेस कशी होते तर. ठीक आहे, हा चार्ट लक्षात ठेवायचा. ओके, व्हेन डज इट ऑकर, केव्हा होते? केव्हा होते? जेव्हा ब्लड वेसल्स काय होतात? रप्चर. सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट इज इम्युनिटी. व्हॉट इज इम्युनिटी? काय इम्युनिटी? इट इज ॲबिलिटी ऑफ our body to fight against antigen is called as immunity. ठीक आहे, आणि नेम इट्स टाईप. तर नेम इट्स टाईप तुम्हाला तर काही माहिती नाही आहे, हे आपण बघूया. ह्युमन हेल्थ अँड डिसीज, गोष्टी सांगायच्या नाही तर 15 तारखेपर्यंत जाईल क्लास. हां, इम्युनिटी किती टाईपची आहे ह्युमन हेल्थ डिसीजमध्ये डिटेलमध्ये बघूया. सध्याचे नाव मी तुम्हाला सांगते. एक असते इन्नेट इम्युनिटी आणि दूसरी असते एक्वायर्ड. फर्स्ट इज द इन्नेट, सेकेंड है एक्वायर्ड. इन्नेट का मतलब क्या? जो हमें बाय बर्थ मिलती है. कैसी मिलती है? बाय बर्थ. बाय बर्थ म्हणजे काय? जी आपल्याला जन्मतःच मिळते, आपल्यामध्ये ती डेव्हलप होते जन्मतःच. इट्स कॉल्ड ॲज इन्नेट इम्युनिटी. एक्वायर्ड म्हणजे काय? जे आपण जन्मानंतर ॲक्वायर करतो. जन्मानंतर काय करतो? ॲक्वायर करतो. जसं की जिमवाले बॉडी बनवतात, काय? ॲक्वायर्ड इम्युनिटी. जन्मानंतर ॲक्वायर केलं ना, की त्याचे वडील हे होते म्हणून बॉडी बिल्डर होते म्हणून तेही बॉडी बिल्डर झाला का? असं नसतं. ठीक आहे, त्याने ती जन्मानंतर ॲक्वायर केली, दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके, तर दोन इम्युनिटीचे टाईप्स आहे, हे खूप डिटेलमध्ये आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये. नेक्स्ट, वाई डज प्लेटलेट काउंट डिक्रीज इन डेंगू पेशेंट. डेंगू पेशेंट में प्लेटलेट काउंट क्यों डिक्रीज होता है? क्यों? जो डेंगू डिसीज होता है, सुनो, डेंगू डिसीज होता है एक वायरस की वजह से होता है. किसकी वजह से? वायरस. और इस वायरस का वेक्टर होता है एक मॉस्किटो. वायरस का वेक्टर कौन है? मॉस्किटो. मॉस्किटो का नाम क्या? फीमेल एनोफिलस मॉस्किटो. फीमेल एनोफिलस मॉस्किटो. जनरली जो डिसीज कॉज करती है मॉस्किटो वो फीमेल ही होती है, कारण फीमेललाच ब्लड पिता येतं.
फिमेल दुसऱ्याचं ब्लड पितात ना. हा कोणाचं? बर, सरांना विचारून घ्याल एकदा. शांत आहे मी, कशी आहे? ओय काही म्हणतं का? तुम्ही समोर तसे बोलत आहे, मागे तर काही काही बोलत असाल. मागे नाही बोलत सर. असं कोणी सांगितलं सर शांत आहे मी जरा. मुलं काय करा येत नाही तर 15 तारखेपर्यंत क्लास आहे आपला. 15. ठीक आहे. धोके काय, जोपर्यंत चॅप्टर संपत नाही. ठीक आहे. काय काय राहिलं बघा आपलं. आज होणार आहे आपलं, लक्ष द्या रे, बोल मी काय बोलतो इकडे लक्ष द्या. हा बघा, आज आपलं होणार आहे हार्ट आणि हार्ट वॉल. ठीक आहे. आज आपण बघणार आहे. उद्या कोणता डे आहे? गुरुवार आहे ना. हा, गजानन महाराज की जय. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट उद्या होईल. शुक्रवारी फ्रायडेला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट होईल. ठीक आहे. देन फ्रायडेला झालं इंटरनल, आणि सॅटरडेला राहील पंपिंग ॲक्शन ऑफ हार्ट, कंडक्टिंग टिश्यू ऑफ हार्ट. ठीक आहे. त्यानंतर मंडेला राहील रेग्युलेशन ऑफ कार्डियक ॲक्टिव्हिटी. नो. अँड ट्यूजडेला राहील ब्लड वेसल्स. संडेला याल? संडेला याल? ठीक आहे. याल संडेला? डोक्याच्या वरती जाईल. पहिले हे सांगा काय आहे तर. ध्यान दो अभी, पढ़ना है ना. छुट्टी चाहिए ना जल्दी. हाँ, ध्यान दो इधर. वाई डज, अरे क्यूरियोसिटी बॉक्स आहे, क्यूरियोसिटी नाही आहे काय क्वेश्चन बद्दल लक्ष द्या. वाई डज प्लेटलेट काउंट डिक्रीज इन डेंग्यू पेशंट. डेंग्यू पेशंट मध्ये प्लेटलेट्स का डिक्रीज होतात? बिकॉज डेंग्यू कॉज्ड बाय वायरस. ओके. डेंग्यू कोणामुळे होतो? व्हायरसमुळे होतो, ना की मच्छर की वजह से होता है. हे जे तुमच्या मनात मिथ आहे ना ते सोडून द्या. ओके. मच्छरमुळे नाही होत डेंग्यू. कोणामुळे होतो डेंग्यू? व्हायरसमुळे. ओके. तो व्हायरस कोणामध्ये असतो? वेक्टर. वेक्टर कोण आहे? म्हणजे व्हायरसचं वाहन कोणतं आहे? व्हायरस आपल्या बॉडीमध्ये जातो कोणा थ्रू जातो? एका मच्छर थ्रू. त्या मच्छरचं नाव काय? ॲनोफिलस मॉस्किटो. ठीक आहे. हे त्याचं फक्त वाहन आहे. वेक्टर म्हणजे काय रे? वाहन. ठीक आहे. श्रुती काय विचारत आहे मी? हां, तर नेहमी जे डिसीज होतात मच्छरमुळे होतात, आणि त्या मच्छर नेहमी फिमेल असतात. हे लक्षात घ्यायचं. मेल मच्छर डिसीज कॉज करत नाही. ठीक आहे. मेलमध्ये कोणी बसून जात नाही. जनरली कोणामध्ये बसून जातो? फिमेल. फिमेल आवडते आणि फिमेल ब्लडही पिते. ठीक आहे. हां, तर या व्हायरसला कोण आवडते? फिमेल. ठीक आहे. तर फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो आहे. आणि हा जो व्हायरस आहे ना, हा जनरली अटॅक करतो प्लेटलेटवरतीच. तो कुठल्याच सेलवरती अटॅक करत नाही, तो फक्त कोणावरती अटॅक करतो? प्लेटलेट्सवरती. आणि तो एका प्लेटलेटला इन्फेक्ट करतो, त्यामुळे दुसरा प्लेटलेट सुद्धा काय होतो? इन्फेक्ट होतो. असं करून बाकीचे प्लेटलेट इन्फेक्ट होतात, त्यामुळे प्लेटलेट नंबर जो आहे तो डिक्रीज होतो. ठीक आहे. त्यामुळे डेंग्यू पेशंटमध्ये काय डिक्रीज होतो? प्लेटलेट काउंट डिक्रीज होतं. त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे, वाय डज अवर इम्युन सिस्टम फेल अगेन्स्ट पॅथोजन लाईक ट्रिपॅनोझोमा अँड प्लाझ्मोडियम. आता ट्रिपॅनोझोमा अँड प्लाझ्मोडियम तुम्ही नाव ऐकले नसतील, तर हे जे आहेत हे जनरली प्रोटोझॉन्सला बिलॉंग करतात. माहिती आहे ना प्रोटोझॉन्स? प्रोटोझॉन्समध्ये अमिबा पॅरामेशियम येतात. तर हे ॲनिमल प्रोटोझॉन्स आहे. थोडे पॅथोजनपेक्षा साईजने मोठे असतात. कसे असतात? मोठे असतात. थोडे वर्मसारखे असतात, अळ्यांसारखे. ठीक आहे. तर साईजने मोठे असल्या कारणानं आपली जी इम्युन सिस्टीम आहे किंवा WBC आहे, WBC मधले मॅक्रोफेज आहे, आपण काल बघितलं मॅक्रोफेज काय असतात? अमिबासारखे असतात, थोडे मोठे सेल्स असतात जे मोनोसाईटपासून तयार झालेत. ठीक आहे. तर हे यांना खाऊ शकत नाही, म्हणजे गिळून टाकू शकत नाही, कारण साईज मोठी आहे. तर यांच्याशी हे फाईट करू शकत नाही. त्यामुळे यांचा नंबर आपल्या बॉडीमध्ये इन्क्रीज होत जातो. आणि त्याला एकच मारू शकतो, तो म्हणजे कोण? तर तुम्ही बघितलं बेझोफिल. बेझोफिल नाही, ॲसिडोफिल. ॲसिडोफिल काय रिलीज करतो? अँटीटॉक्झिन एजंट आहे. म्हणजे टॉक्झिनला तो काय करतो? हे जे दोघं जण आहे ना, हे टॉक्झिन रिलीज करतात, प्लाझ्मोडियम आणि ट्रिपॅनोझोमा.
तर त्या टॉक्झिनला डिटॉक्सिफाय करण्याचं काम कोण करणार, ॲसिडोफिल करणार. ठीक आहे. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज रिलेशन बिटवीन इम्युनिटी अँड ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. आता ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आणि इम्युनिटीमध्ये काय डिफरन्स आहे, तर इम्युनिटी आपली सेल्फ आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तयार होते ना ती. ओके. तर आपली इम्युनिटी आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक सेलला ओळखते, त्यामुळे प्रत्येक सेलला ओळखल्यामुळे ती स्वतःच्या सेलला किल करत नाही. पण तेच ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, ऑर्गन हे बाहेरून आलेलं असतं. सपोज एखाद्याची किडनी फेल झालेली आहे आणि किडनी त्याला डोनेट केली जाते, तर ती किडनी त्या बॉडीसाठी काय नॉन सेल्फ आहे, ती स्वतःची आहे का दुसऱ्याची आहे, म्हणजे ती काय फॉरेन पार्टिकल आहे आपल्या बॉडीसाठी. तर आपली जी इम्युन सिस्टीम आहे त्याला किल करण्याचा प्रयत्न करते. का, कारण कुठलाही अँटीजन असू द्या, मग तो पोलन ग्रेन असेल, ते डस्ट असेल, ते मायक्रो ऑर्गॅनिझम असेल किंवा कुठलं ऑर्गन असेल, ते आपल्या बॉडीसाठी नॉन सेल्फ झालं, बाहेरून आलेला पार्टिकल झाला. आणि बाहेरून आलेल्या पार्टिकलला आपली बॉडी किल करते, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कारण आपली बॉडी बाहेरच्या पार्टिकलसाठी अँटीबॉडीज तयार करते, त्यामुळे दुसऱ्याची जर किडनी डोनेट करत असाल तर ती जास्त दिवस तो पेशंट जगू शकत नाही. ओके. ती किडनी फेल होणारच, दुसरी जरी किडनी ट्रान्सप्लांट केली तरी ती किडनी फेल होणार. मग यावर ऑप्शन काय, तर किडनी पाहिजे स्वतःच्या फॅमिलीमधली. किडनी कोणाच्या फॅमिलीमधली पाहिजे, स्वतःच्या, ज्याचा ब्लड ग्रुप काय आहे, सेम आहे. तुम्हाला ब्लड ग्रुपबद्दल मी सुद्धा सांगेल ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये. ब्लड ग्रुपसुद्धा, ओके, ब्लड ग्रुपसुद्धा, सपोज माझं ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आणि मला दिलेलं आहे ओचं ब्लड ग्रुप. ठीक आहे. O निगेटिव्ह दिला आहे मला, तर O निगेटिव्ह माझ्या बॉडीमध्ये जमणार नाही, माझी सडन डेथ होणार. ठीक आहे. ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये O निगेटिव्ह जर मला ब्लड दिलं तर माझी काय होणार, डेथ होणार. कारण O निगेटिव्ह हा माझ्या बॉडीसाठी काय आहे, फॉरेन पार्टिकल आहे. ठीक आहे. तर ब्लड हे पाहूनच द्यावं लागतं. ठीक आहे. त्यामध्ये O पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे आणि AB पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे. ठीक आहे. ॲक्सेप्टर म्हणजे कोणाचे ब्लड ॲक्सेप्ट करू शकतो, फक्त निगेटिव्ह वाल्यांच नाही. ते आपण पूर्ण बघूया ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये, सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. ठीक आहे. तसं किडनी ही स्वतःच्या फॅमिलीमधली पाहिजे, ना की दुसऱ्याची. ओके. ते जीन्स सेम असतात, जीन्स जर सेम असले तरच ती किडनी आपल्या बॉडीमध्ये टिकेल, नाहीतर अदरवाईज ते काय होणार, फेल होणार. तर इम्युनिटी आणि ट्रान्सप्लांटेशनमध्ये हा फरक आहे. इम्युनिटी स्वतःची असते, सेल्फ असते, आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन काय असतं, नॉन सेल्फ असतं. आणि जेही नॉन सेल्फ असेल, बॉडीच्या बाहेरचं असेल, ते आपल्या बॉडीसाठी काय, फॉरेन पार्टिकल आहे. आणि आपली बॉडी फॉरेन पार्टिकलला काय करते, किल करते. कशा थ्रू किल करते, अँटीबॉडीज फॉर्म करून. ठीक आहे. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन बघा, हाऊ डू मोनोसाइट परफॉर्म अनबर्ड मुवमेंट ऑफ फॅगोसाइटिस. सांगितलं मी तुम्हाला, जे मोनोसाइट आहे ते फॅगोसाइटोसिस मुवमेंट कसे करतात, अमिबॉइड मुवमेंट, ज्याला डायपेडिसिस आपण म्हटलं होतं. शेप चेंज करतात ना, अमिबा असा करतो ना. जर त्याला वॉलच्या बाहेर निघायचं असेल किंवा कोणत्या सेलला खायचं असेल तर तो काय करणार, हे जे अमिबाचे सुडोपोडिया आहे, या सुडोपोडियाचं शेप चेंज करणार. सपोज हा शेप चेंज केला आहे, परत शेप चेंज करणार अशा प्रकारे आणि या पार्टिकलला खाऊन घेणार. ठीक आहे. म्हणजे त्याला अल्टिमेटली काय करायचं असतं, फॉरेन पार्टिकलला आतमध्ये घ्यायचं असतं. आतमध्ये घेतलं की नाही तो काय करतो, गिळून टाकतो. ठीक आहे. तर कसा घेतो तो आतमध्ये, तर त्याची जी सुडोपोडिया आहे अमिबाचे, ते काय करतो, चेंज करतो, थोडा शेप चेंज करणार, मुवमेंट करणार. ओके. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, हाऊ डू मोनोसाइट मॉडिफाय इंटू मॅक्रोफेज. कालच आपण सांगितलं, मी सांगितलं तुम्हाला की मोनोसाइट गिव्ह राईज टू मॅक्रोफेज. म्हणजे मोनोसाइटचं कन्व्हर्जन कोणामध्ये होतं, मॅक्रोफेज. कारण मोनोसाइट इज द लार्जेस्ट WBC, सगळ्यात मोठी WBC कोणती आहे, मोनोसाइट आहे. मोनोसाइट कन्वर्ट कोणामध्ये होतो, मॅक्रोफेज. कसा कन्वर्ट होतो आपण बघितलं, कसा कन्वर्ट होणार, तर हा होतो एखाद्या केमिकलमुळे. तर हे केमिकल सिक्रेट केलं जातं टिश्यू थ्रू. कोणा थ्रू सिक्रेट केलं जातं, टिश्यू थ्रू. आणि टिश्यू केमिकल सिक्रेट करून या मोनोसाइटला काय करतात, स्वतःकडे अट्रॅक्ट करतात. ओके. टिश्यू काही केमिकल सिक्रेट करतात आणि हे केमिकल मोनोसाइटला कोणाकडे अट्रॅक्ट करतं, टिश्यूकडे. आणि जसाही मोनोसाइट टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तो कोणामध्ये कन्वर्ट होतो, मॅक्रोफेजमध्ये. मॅक्रोफेज हा सगळ्यात मोठा सेल आहे आणि कसा असतो, अमिबा सारखा असतो. मोनोसाइट आणि मॅक्रोफेज मधला डिफरन्स काय, तर मोनोसाइट हा थोडा सर्क्युलर असतो आणि मॅक्रोफेज थोडा अमिबा सारखा असतो. बाकी न्यूक्लियस दोघांचे सेम आहे. न्यूक्लियस कसं आहे मोनोसाइटचा, किडनी शेप. हां, तर त्याचाही किडनी शेप राहणार, याचाही किडनी शेप राहणार, फक्त शेपमध्ये फरक आहे. बाहेरचा शेप आहे मॅक्रोफेजचा अमिबासारखा आणि मोनोसाइटचा कसा आहे, सर्क्युलर आहे. समज माहीत ना. मोनोसाइट जेव्हा टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा काय बनवतात, मॅक्रोफेज. कळलं मॅक्रोफेज कसा तयार होतो. ओके. नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला आजचा, हार्ट. आज आपण दिल विल पैर वैर की बातें करेंगे. ठीक है. हाँ, हार्ट क्या है, बरोबर आहे स्पेलिंग बरोबर आहे. हार्ट
ओके. हार्टची डायग्राम काढताना विचार कराल जरा, नाही तर कोणी कोणी पेपरमध्ये काय करतं, हार्टच काढून देतं. हाँ, तो दिल नहीं काढ़ा है आपल्याला. ठीक है. हाँ, तो अभी से इस टॉपिक से हमें देखना है दिल क्या है, दिल कैसे धड़कता है. ओके. तो सगळं आपण इथनं आज बघणार आहे. ठीक आहे. आज तर नाही होणार, याला नियर अबाउट 5 to 6 days लागतात. ठीक आहे. कन्सिडर करा 5 to 6 days लागतील, मी काही करू शकत नाही. मग सुट्ट्या. ठीक आहे. शेवटल्या दिवशी पार्टी दिली वाटलं असतं, थकले असाल तर. हां, थकले म्हणून तुम्ही बोर झाले म्हणून पार्टीमध्ये नाश्ता, दहीवडा नाही तर गिलावडा, अमरावतीचा फेमस गिलावडा आवडत नाही. काय सुट्टे, आता ते एवढे दिवस घरी होती. हां सांग. कोणती? नाही. काय झालं? हो का? चांगली गोष्ट आहे ना. मग चांगली गोष्ट आहे ना. मग किती जण गेलेत? तू नव्हता तिथं? जायचं होतं मग. जायचं होतं. हां बरं. 3 जण गेले. कोणाचे? इंडिया की पाकिस्तान? इंडियाचे नाही गेले ना. बरं, दिसेलच आता न्यूज मध्ये. ओके, ध्यान दो इधर. हार्ट हार्ट हार्ट. हाँ, दिल. ध्यान दो इधर. हार्ट क्या है? पंपिंग ऑर्गन है. इट इज अ पंपिंग ऑर्गन ऑफ सर्कुलेटरी सिस्टम. मतलब मेन ऑर्गन कोणतं? हार्ट. और हार्ट कौन सा ऑर्गन है? पंपिंग ऑर्गन. हार्ट कोणतं ऑर्गन आहे रे? हार्टचं काम काय? ब्लडला काय करणे? फक्त पंप करणे. हम बोलते हैं ना दिल धड़कता है. धड़कता मतलब क्या? ऐसा ऐसा करता है. ऐसा ऐसा करता है मतलब क्या? पंप करता है. किसको? पानी को कि ब्लड को? हाँ, इमोशन को नहीं. इमोशन हार्ट मध्ये नसतात. ना माझा दिल धड़कता है तो बापरे. ते इमोशन इथून होतात, इथून जनरेट होतात आणि ते सेंड करतात हार्टकडे. म्हणून म्हणतात की माझं काय धडकून राहिलं, हार्ट धड़कून राहिलं. हाँ ठीक है. हार्ट इज अ मेन पंपिंग ऑर्गन है. ओके. नेक्स्ट, कलर कैसा है हार्ट का? रेडिश ब्राउन. हार्ट का कलर कैसा है? रेडिश ब्राउन इन कलर. ओके. नेक्स्ट, हॉलो है. अंदर से कैसा है? हॉलो है. अंदर से कैसा है? हॉलो. 4 चैम्बर का है हार्ट. ह्यूमन हार्ट कितने चैम्बर का? 4. ओके. अंदर से हॉलो है और मस्कुलर ऑर्गन है. मस्कुलर ऑर्गन कौन से मसल्स है पता है आपको? कार्डियाक. कार्डियाक वर्ड जहाँ पे भी आता है इट इज रिलेटेड टू हार्ट. ओके. हार्टच्या स्पेशलिस्टला काय म्हणतात? कार्डिओलॉजिस्ट. ओके. तर मसल्स कोणते आहे? कार्डियाक मसल्स. मस्कुलर ऑर्गन आहे हार्ट. म्हणून तर कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स करतं, म्हणून तर पंप करतं ब्लडला. ओके. मस्कुलर आहे म्हणून काय करतं? ब्लडला पंप करण्याचं काम. कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, इसी को ही हम धड़कना कहते हैं. कॉन्ट्रैक्ट होना, रिलैक्स होना. ओके. मस्कुलर ऑर्गन है और साइज कितनी है? साइज है 1 फिस्ट जितनी. 1 फिस्ट. ओके. म्हणजे आपल्या मुठ्ठी एवढी साइज आहे. केवढी साइज आहे हार्टची? फक्त मुठ्ठी एवढी. पण काम किती मोठं करतो? साइज एवढी आहे पण काम किती? मूर्ती लहान पण कीर्ती महान. हा, तर साइज आहे 1 फिस्ट एवढी. झालं. कलर कसा आहे हार्टचा? रेडिश ब्राउन. आतमधून कसा आहे? पोकळ. कसा आहे? मस्कुलर. कोणते मसल्स? कार्डियक मसल्स. आणि साइज कशी आहे? 1 फिस्ट. ओके. अब देखो एवरेज वेट कितना है? वेट कितना है हार्ट का? एवरेज वेट 200 ओके. मेल में होता है 300 ग्राम. मेल में कितना होता है?
आणि फिमेल मध्ये किती असतं रे? पावशेर. किती असतं? पावशेर. ओके. मेलला म्हणतात ना, मेलला इमोशन जास्त असतात. का जास्त असतात? इमोशन नसते ना, बरोबर बोलली. हा, इमोशन लेस असतात, बरोबर. काही इमोशन नसते. ॲव्हरेज वेट किती आहे मेल मध्ये? 300 ग्राम. फिमेल मध्ये किती आहे? पावशेर. ओके. आता मला फिमेलला दिमाग कमी असते. दिमाग कमी नसतो हा. बरं, ठीक आहे. इट इज कोनिकल इन शेप. हार्टचा जो शेप असणार ना, तो कोनिकल असणार. ठीक आहे. हार्टचा शेप कसा असतो? कोनिकल. माहित आहे ना कोनिकल? हा, कोनिकल शेप मध्ये असतो. ठीक आहे. आणि इट इज लाइज इन मेडियास्टिनम. इट इज लाइज इन मेडियास्टिनम. मेडियास्टिनम म्हणजे काय रे? मेडियास्टिनम अशी स्पेस आहे, द स्पेस प्रेझेंट बिटवीन टू लंग्स. बघा, हार्ट जे आहे ते 2 लंग्सच्या मध्ये आहे आणि 2 लंग्सच्या मधल्या जागेला कोणती स्पेस म्हटलेलं आहे? मेडियास्टिनम. 2 लंग्सच्या मधली जी जागा आहे इज कॉल्ड ॲज मेडियास्टिनम. आणि हार्ट कोणत्या स्पेस मध्ये प्रेझेंट आहे? मेडियास्टिनम मध्ये प्रेझेंट आहे. कुठे प्रेझेंट आहे? मेडियास्टिनम. हार्टचा जो अप्पर पार्ट आहे, लक्ष द्या, हार्टचा जो अप्पर रिजन आहे तो थोडा ब्रॉड आहे. कसा आहे? ब्रॉडर आहे. हार्टचा अप्पर रिजन ब्रॉडर आहे आणि जो लोअर रिजन जो आहे तो थोडा, काय म्हणू आपण त्याला, थोडा काय झालेला आहे? स्लाइटली टिल्ट झालेला आहे टुवर्ड्स द लेफ्ट लंग्स. ओके. लोअर जो पार्ट आहे, लोअर रिजन स्लाइटली टिल्ट टुवर्ड्स द लेफ्ट लंग्स. स्लाइटली कसं झालेलं आहे? हार्ट टिल्ट. ओके. कोणत्या लंग्सकडे? लेफ्ट. कोणत्या लंग्सकडे? लेफ्ट. ठीक आहे. अशा प्रकारे असं. ठीक आहे. असं काय झालेलं आहे? टिल्ट झालेलं आहे. कुठे? लेफ्ट लंग्सकडे. आता जेव्हाही हार्ट अटॅक पेशंटला हार्ट अटॅक येतो, काय येतो? हार्ट अटॅक येतो. हा, तर कोणती बाजू दुखते माहिती आहे? लेफ्ट साइड बॅकवर्ड पण आणि हात पण दुखतो पूर्ण. का दुखतो? कारण हार्ट कसं झालेलं आहे? टिल्ट. कोणत्या साइडनी? लेफ्ट साइडनी. उजवा पार्ट नाही दुखणार. ठीक आहे. त्या पेशंटनी जर म्हटलं, तुमच्या घरी जर कोणी म्हटलं माझी चेस्ट दुखत आहे, परत डाव्या साईडची पाठ दुखत आहे आणि डाव्या साईडचा हात दुखत आहे, तर समजून जायचं याच्या हार्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम, याच्यामध्ये काहीतरी ब्लॉकेज आहे. ठीक आहे. याला आता अटॅक येते, तर लगेच कुठे घेऊन जाल? हॉस्पिटल. हां, रिम्स मध्ये घेऊन जाल. ठीक आहे. नाही तर मग ते अच्युत महाराज आहे तिकडे मार्डी रोडनी, हा, तोपर्यंत जाईपर्यंत पेशंट वाचला पाहिजे. ठीक आहे. तुमच्या एजला येऊ शकतात जर तुमचं फॅट जास्त असेल तर. जिम मारत जा रोज. हा, फिरत जा रोज, उड्या मारायच्या दोरीवरच्या. हा हा, राईटला हार्ट असतं, राईट साईड दुखली असती. त्यांना काही प्रॉब्लेम नाही, राईटला हार्टच राहत नाही ना. झोप झाली का बरोबर? हा, जो अप्पर पार्ट आहे तो हार्टचा कसा आहे? हा अप्पर रिजन आहे हार्टचा. कसा आहे रे? ब्रॉड आहे. ठीक आहे. आणि लोअर जो आहे तो कोणत्या शेपचा आहे? कोनिकल. ओके. म्हणजे थोडा नॅरो झालेला आहे, नॅरो आहे. आणि कोणत्या साईडने टिल्ट आहे? लेफ्ट साईडने. आणि प्रेझेंट कुठे आहे? 2 लंग्सच्या मध्ये. कोणत्या स्पेस मध्ये? मेडियास्टिनम. समजलं इथपर्यंत? ओके. आणि हा जो हार्ट आहे हा डायफ्रॅगम वरती काय करतो? रेस्ट करतो. हा जो तुमचा ऑर्गन दिसणार हा काय आहे? डायफ्रॅगम. रेस्ट ऑन डायफ्रॅगम. लक्ष द्या, रेस्ट ऑन डायफ्रॅगम. ओके. हार्टचा बायोडाटा बघत आहे आपण. हार्ट कैसा है? पंपिंग ऑर्गन है सर्कुलेटरी सिस्टम में. ब्लड को क्या करता है? पंप करना. हार्ट का एक ही काम है, ब्लड को क्या करना? पंप करना.
हार्ट ब्लड को क्यों पंप करता है? बिकॉज हार्ट इज मेड अप ऑफ विच मसल्स, विच टाइप ऑफ मसल्स? कार्डियक मसल्स। और मसल्स का काम क्या होता है? कॉन्ट्रैक्ट और रिलैक्स होना, ठीक है। कलर कैसा है? रेडिश ब्राउन। अंदर से कैसा है? हॉलो। कैसा है? मस्कुलर ऑर्गन। और साइज कितनी है? 1 फिस्ट। देन एवरेज वेट कितना है? मेल में कितना होता है? 300 ग्राम। फीमेल में कितना होता है? 250 ग्राम। शेप कैसा होता है? कॉनिकल। कहाँ पे प्रेजेंट होता है? मेडिस्टेनम स्पेस में। मेडिस्टेनम कहाँ पे है? दो लंग्स के बीच में, ठीक है। अपर पार्ट हार्ट का कैसा होता है? ब्रॉडर। लोअर कैसा होता है? कोनिकल और थोड़ा नैरो, ठीक है। और जो लोअर पार्ट होता है स्लाइटली टिल्ड टुवर्ड्स द लेफ्ट लंग्स। और कहाँ पे रेस्ट करता है? रेस्ट ऑन डायफ्रागम, रेस्ट ऑन डायफ्रागम। और कहाँ पे प्रेजेंट है हार्ट? थोरॅसिक कॅव्हिटी में। कौन से कॅव्हिटी में? थोरॅसिक कॅव्हिटी। लक्षात ठेवा, हार्ट कोणत्या कॅव्हिटी मध्ये प्रेजेंट आहे? थोरॅसिक कॅव्हिटी। पता है थोरॅसिक कॅव्हिटी? चेस्ट कैविटी। थोरैसिक कैविटी को क्या कहते हैं? चेस्ट कैविटी। नेक्स्ट, ये हो गया हार्ट का बायोडाटा। अभी हमें देखना है हार्ट, हाँ, कितने वॉल से कवर्ड है, ठीक है। तर लक्ष द्या, ध्यान दो। हार्ट इज एनक्लोज्ड इन अ मेम्ब्रेनस सॅक कॉल्ड पेरिकार्डियम। हार्टच्या कवरिंगला काय म्हणतात? पेरिकार्डियम, ठीक आहे, लक्षात ठेवा। पेरिकार्डियम, पेरी म्हणजे आउटर, कार्डियम म्हणजे काय? हार्ट, ठीक आहे। तर हार्ट कवर्ड आहे एका मेम्ब्रेनने, इट्स कॉल्ड एज पेरिकार्डियम। तुम्ही असंही लिहित चालते व्हॉट इज पेरिकार्डियम, 1 मार्क साठी क्वेश्चन विचारला जातो। तर कवरिंग ऑफ हार्ट इज कॉल्ड एज पेरिकार्डियम, कवरिंग ऑफ हार्ट इज कॉल्ड एज पेरिकार्डियम, ओके। पेरिकार्डियम इज फॉर्म ऑफ 2 मेन लेयर्स। पेरिकार्डियम कैसे फॉर्म हुई? 2 मेन लेयर से। 2 मेन लेयर कौन सी? आउटर है फाइब्रस एंड इनर है सीरस। आउटर कौन सी? फाइबरस। इनर कौन सी? सीरस। देखो यहाँ पे दिखाई दे रहा है आपने को पेरिकार्डियम। इथून एवढी काय आहे रे? पेरिकार्डियम। इथून एवढी काय आहे? पेरिकार्डियम। आता पेरिकार्डियम मध्ये हे जे फायबर सारखे दिसते, धाग्यासारखं स्ट्रक्चर, फायबर म्हणजे धागा, फायबर इज नथिंग बट द धागा, धागे दिसतात तुम्हाला, ही कोणती पेरिकार्डियम असेल? फायब्रस पेरिकार्डियम। आणि सीरस पेरिकार्डियम ही इनर आहे, तर सीरस कोणती असेल बघा? परायटल लेअर, ओके। हा, इथून एवढी, हा जे सोडला पार्ट, इथून एवढी जी आहे ही एवढी, ही कोणती पेरिकार्डियम आहे? सीरस, ओके। तर आउटर कोणती आहे? फायब्रस, इनर कोणती आहे? सीरस। सीरस सुद्धा 2 लेयर मध्ये डिवाइड झालेली आहे, सीरस सुद्धा 2 लेयर मध्ये डिवाइड झालेली आहे। 2 लेयर कोणत्या? बघा, हा, इथे कलरफुल दिलेलं नाही, तुमच्या बुक मध्ये कलरफुल दिलेलं आहे, दिसतं। सीरस पेरिकार्डियम इज सॉफ्ट। सीरस पेरिकार्डियम कशी असते? सॉफ्ट, एज वेल एज मॉइस्ट अँड इलास्टिक। सीरस कशी आहे? सॉफ्ट, मॉइस्ट आणि इलास्टिक, ओके। इट इज फॉर्म ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम। कशापासून तयार झाली आहे? स्क्वॅमस इपिथेलियम। अँड इट्स फर्दर डिव्हिजिबल इनटू 2 लेयर। त्याच्या सुद्धा किती लेयर आहेत? 2। आउटर कोणती? परायटल। इनर कोणती? विसरल। इनर कोणती आहे? विसरल। आता इथे दिसतंय तुम्हाला बघा, परायटल लेयर ऑफ सीरस पेरिकार्डियम। परायटल हे ब्लॅक कलर मध्ये दिसते, तुमच्या बुक मध्ये वेगळ्या कलर मध्ये दिली असेल, ठीक आहे। इथून एवढी तर फायब्रसच आहे, ही फायब्रस आहे, ही जी दिसते ही कोणती आहे? सीरस। सीरसची कोणती? परायटल म्हणजे आउटर, आणि जी विसरल लेयर आहे सीरसची ती इनर आहे, ही इथून एवढी, ठीक आहे, ही कोणती आहे? विसरल आहे। लक्षात घ्या, हार्ट हा एका लेयरने कवर्ड आहे, इट्स कॉल्ड एज पेरिकार्डियम। पेरिकार्डियमच्या किती लेयर आहे? 2। फायब्रस, सीरस, आउटर फायब्रस, इनर सीरस। सीरस सुद्धा 2 लेयर मध्ये डिवाइड झालेली आहे, आउटर परायटल, इनर विसरल, ठीक आहे। आउटर परायटल, इनर विसरल। लक्ष द्या, पेरिकार्डियम, पेरिकार्डियम, ओके। पेरिकार्डियम डिवाइडेड इनटू 2 लेयर। आउटर कोणती आहे? फायब्रस। आउटर कोणती? फायब्रस। इनर कोणती? इनर कोणती? सीरस, ओके। सीरस अगेन डिव्हिजिबल इनटू 2 लेयर। आउटर, आउटर परायटल, आउटर नेहमी परायटल असते, मी नेहमी सांगत असते तुम्हाला, आणि इनर नेहमी काय असते? विसरल। इनर नेहमी काय असते? विसरल। आणि जे सीरस पेरिकार्डियम आहे कशी आहे? लक्षात ठेवा, इट इज मेड अप ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम, सॉफ्ट आहे, मॉइस्ट आहे आणि इलास्टिक आहे। Parietal and visceral layer of serous pericardium are separated by pericardial space. आता ही जी parietal आणि यामधली इनर आहे,
लक्ष द्या ना. ही कोणती म्हटलं? हे जे दिसतंय तुम्हाला ही कोणती आहे? परायटल. आणि ही जे इथून एवढी आहे ही कोणती आहे? विसरल. या दोन लेअरच्या मध्ये, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही जागा प्रेझेंट आहे. त्या जागेला काय म्हणतात? पेरिकार्डियल स्पेस. अँड दिस इज पेरिकार्डियल स्पेस फिल्ड विथ फ्लुइड इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियल फ्लुइड. किती फ्लुइड असतं पेरिकार्डियल फ्लुइड? 50 ml. किती फ्लुइड असतं? 50 ml. आणि काय काम आहे फ्लुइडचं? विच इज ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर अँड प्रोटेक्ट द हार्ट. या फ्लुइडचं काम आहे शॉकला ॲब्झॉर्ब करणे आणि हार्टला काय करणे? प्रोटेक्ट करणे. तुमच्या बुकमध्ये चांगल्या प्रकारे दिसत असली ते ब्लॅक अँड व्हाईट आहे त्यामुळे दिसत नाही आहे. तुमच्या बुकमध्ये चांगली दिलेलं आहे चांगल्या प्रकारे. तिथे सिरसच्या दोन लेअर आहेत, आउटर परायटल आणि इनर विसरल. या दोघांच्या मध्ये काय प्रेझेंट आहे? एक स्पेस प्रेझेंट आहे आणि ती स्पेस एका फ्लुइडने भरलेली आहे. त्या फ्लुइडचं नाव काय? पेरिकार्डियल फ्लुइड. अबाउट किती फ्लुइड असतं? नियर अबाउट 50 ml फ्लुइड असतं आणि या फ्लुइडचं काम आहे विच इज ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर ॲज वेल ॲज प्रोटेक्ट द हार्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज. काही मेकॅनिकल इंजुरी झाली असेल त्यापासून काय करतं? प्रोटेक्ट करतं. इट ऑल्सो कीप द हार्ट मॉइस्ट अँड ॲक्ट ॲज अ लुब्रिकंट. आणि हार्टला कसं ठेवतं? मॉइस्ट ठेवतं आणि लुब्रिकेशन प्रोव्हाइड करतं. बिकॉज हे कसं आहे? सॉफ्ट आहे, मॉइस्ट आहे आणि इलॅस्टिक आहे. सिरस कशी आहे? सॉफ्ट आहे, इलॅस्टिक आहे आणि मॉइस्ट आहे. ती दोन लेअरमध्ये डिवाइड झालेली आहे, आउटर परायटल, इनर विसरल. विसरल आणि परायटलच्या मध्ये एक फ्लुइड आहे पेरिकार्डियल फ्लुइड आणि फ्लुइड हे पेरिकार्डियल स्पेसमध्ये आहे आणि त्या पेरिकार्डियल फ्लुइडचं काम आहे प्रोटेक्ट करणे फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज, शॉकला ॲब्झॉर्ब करणे आणि हार्टला कसं ठेवणे? मॉइस्ट ठेवणे आणि लुब्रिकेशन प्रोव्हाइड करणे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? लिहाल तुम्ही? हे येऊ शकतं. पेरिकार्डियम तुम्हाला 2 मार्क्ससाठी येतं. किती मार्क्ससाठी? 2 मार्क. व्हॉट इज पेरिकार्डियम? कवरिंग ऑफ हार्ट. व्हॉट इज पेरिकार्डियम? Covering of heart is called as pericardium. Covering of heart is called as pericardium. 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 तर काय डेफिनेशन लिहाल? हार्ट इज काय? एनक्लोज्ड आहे. कशामध्ये? सिंपल मध्ये लिहाल वाटलंच तर कवरिंग ऑफ हार्ट असे लिहिलं तरी चालेल. कवरिंग हार्ट इज कवर्ड बाय पेरिकार्डियम. कवरिंग ऑफ हार्ट इट इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियम. ठीक आहे. तर पेरिकार्डियम जो आहे इट इज फॉर्म फ्रॉम 2 लेअर. किती लेअरनी फॉर्म झालेला आहे? 2 लेअर. 2 लेअर कोणत्या? जी आउटर आहे ती कोणती? फायब्रस. आउटर कोणती आहे? फायब्रस. आणि विच इज मेडअप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. विच इज मेडअप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. कोणत्या टिश्यूपासून फॉर्म झालेली आहे फायब्रस पेरिकार्डियम? कनेक्टिव्ह टिश्यूपासून फॉर्म झालेली आहे. आणि याचं काम काय आहे? इट प्रिव्हेंट ओव्हर स्ट्रेचिंग ऑफ हार्ट. इट प्रिव्हेंट इट प्रिव्हेंट ओव्हर स्ट्रेचिंग ऑफ हार्ट. म्हणजे हार्टला ओव्हर स्ट्रेचिंग होण्यापासून काय करतं? प्रिव्हेंट करतं. ठीक आहे. त्यानंतर जी इनर आहे, इनर पेरिकार्डियम. कोणती आहे इनर पेरिकार्डियम? सिरस. कोणती आहे? सिरस पेरिकार्डियम. ओके. जी इनर लेअर आहे इट्स कॉल्ड ॲज सिरस पेरिकार्डियम. सिरस अगेन डिवाइड झालेली आहे 2 लेअरमध्ये. जी आउटर आहे ती कोणती? परायटल. आउटर इज कॉल्ड परायटल आणि इनर कोणती आहे? विसरल. इनर कोणती? विसरल. ओके. जी सिरस पेरिकार्डियम आहे ही कशी आहे? सॉफ्ट आहे, मॉइस्ट आहे, ॲज वेल ॲज इलॅस्टिक आहे अँड इलॅस्टिक आहे अँड इट इज मेडअप ऑफ विच सेल? स्क्वॅमस epithelium cell, which is made up of squamous epithelium cell. Okay, and it is divisible into 2 layer, outer parietal, inner visceral. आणि या 2 लेअरच्या मध्ये काय प्रेझेंट आहे? कॅव्हिटी किंवा स्पेस इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियल स्पेस. इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियल स्पेस. आणि पेरिकार्डियल स्पेस फिल्ड विथ फ्लुइड इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियल पेरिकार्डियल फ्लुइड. अँड दिस फ्लुइडचं काम काय? या फ्लुइडचं फंक्शन काय? पेरिकार्डियल. किती ml फ्लुइड असतं? किती ml फ्लुइड असतं या स्पेसमध्ये? 50 ml. आणि काम काय आहे? शॉक ॲब्झॉर्बर, प्रोटेक्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी, हार्टला कसं ठेवतं? मॉइस्ट अँड लुब्रिकेशन प्रोव्हाइड करतं. झालं पेरिकार्डियम.
एवढं लिहायचं पेरिकार्डियममध्ये 2 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी? 2 मार्क्स. समज में आया? समजलं? डायग्राममध्ये बघितलं तुम्ही? हां. त्यानंतर आपल्याला बघायचे हार्ट वॉल. हां, डायग्राम जर म्हटलं तर काढायची, नाही म्हटलं तर नाही काढायची. ठीक आहे, काढायची गरज नाही आहे. जर तुम्हाला पेरिकार्डियम प्लस हार्ट वॉल विचारलं तर मग डायग्राम काढावी लागेल, कारण त्या डायग्राममध्ये फक्त पेरिकार्डियमच नाही आहे तर हार्ट वॉलसुद्धा आहे. ठीक आहे, आता ही झाली बाहेरची कवरिंग. आता आतमधल्या वॉल कोणत्या आहेत त्या आपल्याला बघायच्या. हार्ट वॉल. सेकंड टॉपिक कोणता? हार्ट वॉल. हार्ट वॉल या 3 प्रकारच्या असतात. हार्ट वॉल या किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारच्या. हार्टमध्ये 3 वॉल्स आहेत. ओके, म्हणजे हार्ट जे आहे हा 3 वॉलने तयार झालेला आहे. 3 वॉल कोणत्या? एपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. एपिकार्डियम, मायोकार्डियम अँड एंडोकार्डियम. एंडोकार्डियम आता तुम्हाला माहिती आहे एपिकार्डियम कशी असेल? आउटर. मायोकार्डियम कशी असेल? मिडल. अँड एंडोकार्डियम कशी असेल? इनर. ठीक आहे, एपिकार्डियम बाहेरची, मायोकार्डियम मधातली आणि एंडोकार्डियम कशी आहे? आतमधली. ठीक आहे, तर डायग्राममध्ये दिलेलं आहे तुम्हाला. बघा डायग्राम बघा जरा. डायग्राममध्ये तिन्ही वॉल कुठे प्रेझेंट आहेत? ह्या 3 वॉल्स कुठे प्रेझेंट आहेत बघा. इथून सुरू होणार हार्ट वॉल. इथून सुरू काय होणार? हार्ट वॉल. म्हणजे पेरिकार्डियमच्या आतमध्ये काय असतात? हार्ट वॉल. पेरिकार्डियमच्या आतमध्ये हार्ट वॉल. समजलं? तर ही जी दिसते तुम्हाला ही ग्रे कलर मध्ये, ही कोणती आहे? ही आहे एपिकार्डियम. कोणती लेअर आहे? एपिकार्डियम. आता बघा तू म्हणाल हे विसरल आहे, तर विसरल जी लेअर आहे पेरिकार्डियमची, विसरल माहिती आहे सिरस पेरिकार्डियमची, विसरल आणि एपिकार्डियम एकच असते. ओके, एकच असते. मी म्हणा किंवा रंगे सर म्हणा एकच आहे, कारण आम्ही दोघी काय शिकवतो? बायोलॉजी. तर जी सिरस पेरिकार्डियम मधली विसरल लेअर आहे, जी इनर आहे, आणि एपिकार्डियम आहे एकच आहे. ठीक आहे. हा, त्यानंतर आहे एवढी मोठी जी दिसते तुम्हाला ही सगळी फायबर सारखी, ही आहे मायोकार्डियम. काय आहे? मायोकार्डियम म्हणजे मसल्सची असते. ती कशाची असते? मसल्स. मायो म्हणजे काय? मसल्स. ठीक आहे, आणि आतमधले जे दिसते तुम्हाला असे गड्ड्या गड्ड्यासारखं स्ट्रक्चर, ही हार्टच्या एकदम जवळ असते. म्हणजे हार्टचं जे पोकळ जागा आहे ना आतमधली, चेंबर जो आहे ना, चेंबरच्या एकदम जवळ असते. इट्स कॉल्ड ॲज एंडोकार्डियम. आणि या एंडोकार्डियम मध्ये काय असतात? असे मसल्स असतात ज्याला आपण ट्रॅबेक्युली कॉरनी म्हणतो. आपण हार्टमध्ये बघूया. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा ट्रॅबेक्युली कॉरनी असे गड्डे गड्डे असतात आणि मसल्स असतात थोडेफार. हे स्ट्रेच होत राहतात कारण हार्ट असं कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत राहतं ना, स्ट्रेच होतात, त्याला ट्रॅबेक्युली कॉरनी म्हणतात. आणि ती एंडोकार्डियम आहे. सगळ्यात आतमधली कोणती? एंडोकार्डियम, जे हार्टच्या जवळ असते, एंडोकार्डियम. ठीक आहे, तर अशा किती वॉल आहेत हार्टमध्ये? 3 वॉल. सगळ्यात बाहेरची कोणती? एपिकार्डियम. एपिकार्डियम आणि विसरल लेअर काय आहे? सेम आहे. ठीक आहे, त्यानंतर मधातली एवढी मोठी कोणती? मायोकार्डियम. आणि आतमधली कोणती? एंडोकार्डियम. किती वॉल आहे हार्टच्या? 3. एपी, मायो आणि एंडो. ठीक आहे, बघा आता हार्ट वॉल काय म्हणते. हार्ट वॉल, द हार्ट इज मेसोडर्मल इन ओरिजिन. हार्ट कोणत्या लेअर पासून फॉर्म झालेला आहे? जर्म लेअर कोणती? मेसोडर्म. ओके, हार्ट इज फ्रॉम मेसोडर्म. ओके, इट इज वॉल इज फॉर्म ऑफ 3 लेअर. त्याच्या वॉल किती लेअरने फॉर्म झाले आहेत? 3. बाहेरची कोणती? एपिकार्डियम, मिडल, मायोकार्डियम, इनर, एंडोकार्डियम. एपिकार्डियम कशी आहे? थीन. एपिकार्डियम कशी असते? थीन. एपिकार्डियम म्हणजे विसरल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम. ठीक आहे, थीन असते, फ्रॉम ऑफ अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियम. कोणत्या सेलने तयार झालेली आहे? तर स्क्वॅमस एपिथेलियमची फक्त सिंगल लेअर आहे, एकच लेअर. आणि स्क्वॅमस एपिथेलियम सेल कसे असतात? फ्लॅट असतात. कसे असणार? फ्लॅट. ओके, आणि हे रेस्ट करतात कोणत्या मेम्ब्रेनवरती? बेसमेंट. स्क्वॅमस एपिथेलियम सेल कोणत्या मेम्ब्रेनवरती रेस्ट करतात? बेसमेंट. हे जे दिसते तुम्हाला ही कोणती मेम्ब्रेन आहे? बेसमेंट. त्याच्यावरती कोणते सेल? स्क्वॅमस एपिथेलियम. फक्त एकच लेअर, 2 लेअर नाही, एकच लेअर. ठीक आहे, त्यानंतर मायोकार्डियम कशी आहे? थिक आहे. एपिकार्डियम पेक्षा मायोकार्डियम कशी आहे? थिक आहे. एपिकार्डियम कशी होती? थिन होती. ठीक आहे, थिक लेअर आहे आणि फॉर्म ऑफ कार्डियक मसल्स. मी सांगितलं तुम्हाला मायोकार्डियम मध्ये काय आहेत? मसल्स आहेत. काय आहेत? मायोचं मिनिंगच काय होतं? मसल्स. मायो म्हणजे काय? मसल्स. कार्डियक मसल्सने फॉर्म झालेली आहे. आणि एंडोकार्डियम जी आहे ती सिंगल थिन लेअर आहे. अगेन एंडोकार्डियम ही थिन आहे अँड फ्रॉम ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. ठीक आहे, तर 2 लेअर स्क्वॅमस एपिथेलियमचे आहेत. 2 लेअर कोणत्या? इपी आणि
इपी आणि एंडो ह्या दोन्ही लेअर कोणत्या सेलपासून तयार झालेल्या आहे? स्क्वॅमस इपिथेलियम. आणि स्क्वॅमस इपिथेलियम कसे असतात? फ्लॅट असतात. कसे असतात? फ्लॅट आणि सिंगल लेअरचे. ठीक आहे. द इपिकार्डियम अँड एंडोकार्डियम आर प्रोटेक्टिव्ह. इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम जे आहे यांचं काम काय? प्रोटेक्शन करणे. इपी आणि एंडो सगळ्यात बाहेरची आणि सगळ्यात आतमधली या दोघांचं काम काय? प्रोटेक्ट करणे. ठीक आहे. अँड वेअर ॲज मायोकार्डियमचं काम काय? रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट, बिकॉज मायोकार्डियम इज मेड अप ऑफ कार्डियक मसल्स. आणि मसलचं काम काय असतं? कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स. इसीलिए तो दिल धड़कता है. हाँ ठीक आहे. झालं लबडब. हां त्यालाच म्हणतात. आपण बघूया लबडब साऊंड निघतो. ठीक है. हाँ बायोलॉजिस्ट है ना. हाँ थोड़ा ऐसा भी चाहिए, नहीं तो बोर होंगे आप. क्या मैडम पढ़ा रही है कितने दिनों से, बोर कर रही है. ठीक है. तर हार्ट वॉल संपलाय. हार्टची कवरिंग संपली. हार्टचा बायोडाटाही संपला. तर आता हार्टचा बायोडाटा सांगा काय आहे. तर हार्ट काय? सोनल हार्ट कोणचा ऑर्गन आहे? हार्ट कोणचा ऑर्गन आहे? वेदिका हार्ट काय करतो? कोणाला माहित नाही? ब्लडला. हार्ट का कलर कैसा? रेडिश ब्राउन. म्हणून गुलाबाचं फुल देतात वाटते, लाल कलरचं. रेडिश ब्राउन. गुलाबाचं फुल रेडिश ब्राउन असतं ना. तो डार्क रेड. आम्हाला माहित नाही म्हणते, सगळा एक्सपिरियन्स आहे. हाँ नेक्स्ट साइज कैसी है? 1 फिस्ट जितनी. कितनी? मुठ्ठी एवढं हार्ट असतं. ओके. त्यानंतर आतमधून कसं आहे? हॉलो ॲज वेल ॲज मस्क्युलर आहे. कोणत्या मसल्सने तयार झालं? कार्डियक मसल्स. ठीक आहे. त्यानंतर याचा शेप कसा आहे? कोनिकल शेप. कसा आहे? कोनिकल. हार्टचा शेप कसा? कोनिकल शेप. ठीक आहे. मेल मध्ये किती ग्रामचं? फिमेल मध्ये किती? त्यानंतर हार्टचा जो अप्पर पार्ट आहे तो कसा आहे? ब्रॉडर. लोअर पार्ट कसा आहे? नॅरो आणि टिल्ट झाला आहे टुवर्ड्स द लेफ्ट लंग्स. इट इज प्रेझेंट इन मेडिएस्टिनम. मेडिएस्टिनम म्हणजे कोणती स्पेस? दोन लंग्सच्या मधली स्पेस इज कॉल्ड ॲज मेडिएस्टिनम. आणि कोणत्या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे? थोरॅसिक कॅव्हिटी किंवा चेस्ट कॅव्हिटी. ठीक आहे. उसके बाद हार्ट वॉल किंवा हार्टचं कवरिंग इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियम. पेरिकार्डियम इज मेड अप ऑफ 2 लेयर्स, आउटर फायब्रस, इनर सिरस. ओके. आउटर फायब्रस इज मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आणि काय करतं? इट प्रिव्हेंट ओव्हर स्ट्रेचिंग ऑफ हार्ट. जी इनर सिरस आहे इज अगेन डिवायजिबल इंटू 2 लेयर. पहिले तर इनर सिरस जी आहे ती कशी आहे? सॉफ्ट आहे, मॉइस्ट आहे, इलॅस्टिक आहे. अँड इट इज मेड अप ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम सेल. सिरस इज डिव्हिजिबल इंटू 2 लेयर. इनर विसरल, आउटर परायटल. इनर विसरल आणि आउटर परायटल. जी विसरल आहे ती इज नथिंग बट द इपिकार्डियम. इनर विसरल कशी आहे? इज नथिंग बट द इपिकार्डियम. ठीक आहे. आणि जे इनर विसरल आहे आणि आउटर परायटल आहे दोघांच्या मध्ये काय प्रेझेंट आहे? स्पेस इज कॉल्ड पेरिकार्डियल स्पेस. अँड दिस स्पेस फिल्ड विथ फ्लुइड इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियल फ्लुइड. अबाउट किती असतं? नियर अबाउट 50 ml. काम काय आहे? शॉक ॲब्झॉर्बर, प्रोटेक्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी, हार्टला मॉइस्ट ठेवतं आणि लुब्रिकेशन ठेवतं. देन हार्ट वॉल. हार्ट वॉल जे आहे तर 3 लेयरचे आहे. एपिकार्डियम आउटर, मायोकार्डियम मिडल आणि इनर एंडोकार्डियम. एपिकार्डियमचं काम काय असतं? प्रोटेक्ट करणे. ॲज वेल ॲज एंडोकार्डियमचं काम सुद्धा काय असतं? प्रोटेक्ट करणे. दोन्ही लेअर कोणत्या सेलपासून फॉर्म झाल्या? स्क्वॅमस इथे. ठीक आहे. रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. आणि जी मधली आहे मायोकार्डियम इज मेड अप ऑफ कार्डियक मसल्स. आणि याचं काम काय असतं? कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स. कॉन्ट्रॅक्ट. बसलं डोक्यात? आजचं लेक्चर चांगलं झालं? हां चला थांबा, प्रेझेंटी घ्यायची आहे.